बदलापूरमधील घडलेली घटना ही अतिशय संतापजनक आणि वेदनादायक आहे. खरं तर ज्या छत्रछायेमध्ये ज्ञानदानाचं काम होतं आणि तिथं उद्याच्या पिढीचं नेतृत्व करणारी ही लहान मुलं, की ज्यांना सुरक्षितता देणं खरं गरजेचं आहे, अशा ठिकाणी ह्या घटना घडतात. त्यावेळेस साहजिकच ह्या घटना घडू नये आणि अशा संताप व्यक्त होणाऱ्या प्रतिक्रिया ह्या जनमानसातून येत राहतात. ज्यावेळेस सर्वप्रथम आमच्या तेथील सहकारी प्राची थिटे यांनी मला कॉल करून संपर्क साधला. तातडीने पोलिसांशी संपर्क करत आम्ही गुन्हा नोंद करण्यासाठी कळवलं. राज्य महिला आयोगाने यामध्ये सुमोटो देखील दाखल केलेला आहे. आरोपीला अटक झाली. ज्या कंत्राटदाराने क्रिमिनल बॅकग्राऊंड असलेल्या अशा व्यक्ती शाळेमध्ये पुरवल्या, त्यांच्यावरती कारवाई. संस्थाचालक, शाळा समिती या सगळ्यांवरती कारवाई. त्याचबरोबर यामध्ये हा जो सगळा तपास आहे, हा पारदर्शकपणे पार पडावा आणि तो फास्ट ट्रॅकमध्ये चालावा, अशा सूचना राज्याचे गृहमंत्री यांनी देत SIT गठीत केली आणि मी स्वतः बदलापूरला होते. या सगळा तपास अतिशय तातडीने सुरू करण्यात आलेला आहे, ज्याच्यामध्ये राज्य महिला आयोगाच्या वतीनं देखील आमच्या जिमोबाच्या मनोधैर्य योजनेसाठी पूर्ण पूर्तता करण्यात आलेली आहे. आमच्या जिमोबाच्या अधिकाऱ्यांकडून या 2 मुलींचं काउन्सलिंग, त्यांच्या कुटुंबाचं काउन्सलिंग हे केलं जातंय. यामध्ये मुलींची तब्येत व्यवस्थित आहे, पण त्यांच्यापर्यंत ह्या कोणत्या घटनेचे पडसाद पोहोचू नये किंवा त्यांच्या मनावरती कोणता परिणाम होऊ नये, या बाहेरच्या घटनेचा उद्रेक त्यांच्यापर्यंत जाऊ नये, याच्यासाठीही आम्ही प्रयत्न करतोय, जेणेकरून त्यांचं पुढचं आयुष्य त्यांना चांगल्या पद्धतीने जगता यावं. एकंदरच कायद्याच्या चौकटीतून आरोपीला शिक्षा आणि पीडितेला न्याय देण्याची भूमिका आहे. आरोपीला फाशीची शिक्षा व्हावी यासाठी राज्य महिला आयोगाच्या वतीनं पाठपुरावा केला जाईल. यामध्ये सरकारी वकील, ॲडव्होकेट उज्ज्वलजी निकम आहेत. अतिशय कमी कालावधीमध्ये चार्जशीट दाखल करणार असंही त्यांनी सांगितलं. एकंदरच लवकरात लवकर ही न्याय प्रक्रिया पार पडेल.